आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। यशोधरा, मी आज ओळखत नाही तुला। तुझा स्वतःचा फायदा असल्याशिवाय तू दुसऱ्यांचा फायदा होऊच देणार नाहीस। हे सगळं करून कशावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतेस का? अरविंद, काय म्हणायचंय तुला? स्पष्टच बोलतो। आज सकाळी फोनवर तू कोणाला तरी धमकी देत होतीस, त्यानंतर संजयकडनं पैसे मागवलेस। कोणाला द्यायला? यशोधरा, तुझं जे काही चाललंय ते आम्हाला कोणालाच माहित नाही असं तुला वाटतंय का? एक गोष्ट लक्षात ठेव यशोधरा, आपण जेव्हा दुसऱ्यासाठी खड्डा खणत असतो ना, तेव्हा परमेश्वर आपल्यासाठी दुसरा खड्डा खोदून ठेवत असतो। सो जर कोणाचं वाईट करण्याच्या तयारीत असशील तर जरा डॅड प्लीज, इथे सगळे मम्मांचं एवढं कौतुक करतायत आणि तुम्ही असं काय बोलतायत? काय असं लपवण्यासारखं काय आहे काय? श्रेयस, काम डाऊन। आमच्यासाठी तू तुझ्या डॅडशी असं बोललेलं आम्हाला चालणार नाही। आय डोंट लाईक इट। आय एम सॉरी मम्मा, सॉरी डॅड। बेटा, आणि बघ श्रेयस, तुझा डॅड, माझी आई, त्यांच्या अशा वागण्या बोलण्याची आम्हाला सवय आहे आता। आम्ही किती काही चांगलं करण्याचा प्रयत्न केला ना तरी एनिवे, अरविंद, या युअर राईट। आम्ही पैसे मागवले होते संजयकडून, खूप पैसे, कारण आम्हाला ते एका माणसाला द्यायचे होते। त्या माणसाला तू ओळखतोस, गजाला पैसे द्यायचे होते। गजा? कोण गजा मम्मा? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, काही प्रॉब्लेम नाही। आय मीन गजा प्रॉब्लेम मध्ये। गजा आपल्यासाठी पूर्वी काम करायचा बेटा, आता आपल्याबरोबर नाही आहे, पण पूर्वी त्यांनी खूप मदत केली आहे, अत्यंत महत्वाची मदत केली आहे आपल्याला। आता त्याला मदतीची गरज होती आपल्याकडून। काही गुंड पैशांसाठी त्याच्या मागे लागले। अँड जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन अरविंद, तुला जे असं वाटलं की आम्ही कोणालाही न सांगता ज्या माणसाला जाऊन भेटलो, फोनवर आम्ही कोणाला तरी धमकी देत होतो, दुसरं कोणी नव्हतं, ती सेमच व्यक्ती गजा। आम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होतो की शहरात राहणं त्याच्यासाठी, त्याच्या कुटुंबासाठी चांगलं नाहीये, त्याने शहर सोडावं। पण हे सगळं तू आम्हाला कोणालाच सांगितलं नाहीस। आम्ही मदत करू शकतो ना? रिअली? आय मीन, आम्ही सांगितलं असतं तर तू आणि आई, तुम्ही आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता?